असा वडापाव तुम्ही एकदा खाल्ला ना की तुम्हाला मुंबईची आठवण ही नक्की येणार। मी हा वडापाव मुंबईला एकदा खाल्ला होता, तेव्हापासून मी वडापावची फॅन झाली आहे। तर आज आपण बनवणार आहोत बिलकुल मुंबई स्टाईल स्ट्रीटवर मिळत असलेला वडापाव, अगदी टिप्स आणि ट्रिक्सने। त्यामध्ये असणारे जे सर्व ट्रिक्स आहे आणि टिप्स आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण बनवूया मुंबई स्टाईल स्ट्रीट वडापाव। यासाठी इथे आपण 1.5 कप बेसन घेतलेला आहे। आता बेसन जे आहे ते बेसन तुम्हाला रेडीमेड यूज करायचं आहे। घरी दळलेलं जे बेसन आहे त्यामुळे तुमचे जे वडापावची जी टेस्ट आहे ती स्ट्रीट सारखी यायला थोडं कठीण जाईल। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा टीस्पून ओवा, त्याला मी छान क्रश करून घेतलेला आहे, आणि अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये घातलेला आहे मीठ। तुम्ही चवीनुसार मिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करू शकता। नंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून इडलीचं जसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर याला छान प्रकारे पूर्ण बेसनाचा कलर पांढरा होईपर्यंत तुम्हाला विस्क करून घ्यायचा आहे। ही जी प्रोसेस आहे ही फार महत्त्वाची आहे। तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, आणि माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे आपलं रेडी आहे, याला साईडला करून घेऊ। त्यानंतर आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघून घेऊ। त्यासाठी 10-12 पुदिन्याची पानं मी इथे घेतलेली आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत, आणि 2 स्टिक मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आणि जितका लसूण घेतलेला आहे त्याच्या अर्ध मी इथे आलं घेतलेलं आहे, आणि 8 ते 10 किंवा 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला तिखट कसं कमी जास्त लागतं त्यानुसार मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला याची भरड काढून घ्यायची आहे। आता हा जो वडापाव आहे, हा वडापाव बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला बटाटे जे आहे ते 1 किलोच्या प्रमाणात घ्यायची आहे, कारण हा जो मी तुम्हाला पूर्ण मसाला सांगते आहे किंवा मी जे पूर्ण प्रोसिजर सांगते आहे तुम्हाला 1 किलो बटाट्याच्या प्रमाणातली सांगते आहे। आता याची आपल्याला काय करायची आहे, भरड काढायची आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे भरड काढलेली आहे। बटाटे 1 किलो बटाटे इथे मी घेतलेले आहे, त्याला उकळून छान प्रकारे सोलून मॅश करून घेतलेले आहे। त्यानंतर कढईमध्ये 3 पळ्या तेल घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 3 टेबलस्पून, जास्त तेल आपल्याला यामध्ये नको आहे। त्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, आणि आपण जी भरड काढलेली आहे ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे। आता थोडासा कढीपत्ता जो होता तो माझ्याकडे उरलेला होता म्हणून मी घातलेला आहे, पण तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायची आहे 2 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून आपल्याला तिच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, आणि पाव टीस्पूनपेक्षा जास्त थोडंसं आपल्याला हळद घालायची आहे, आणि अर्धा चमचा तिच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे। तुम्हाला तिखट नाही घालायचं असेल तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कंपल्सरी घालायची आहे आमचूर पावडर अर्धा चमचा। त्यानंतर इथे तुम्हाला घालायचं आहे 1.5 टीस्पून मीठ। आता मीठ जे आहे ते तुम्ही आधी कमी घालू शकता, आणि त्यानंतर कमी जास्त असल्यास तुम्ही थोडंसं त्याची टेस्ट करून तुम्ही घालू शकता। आता स्ट्रीटचं सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये, या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून पाणी। हे प्रत्येक स्ट्रीटमध्ये केल्या जाते, त्यामुळेच ती जी बटाट्याची भाजी आहे ती अशी आपल्याला लवचिक दिसते। आपण घरी जी भाजी करतो ती अगदी मोकळी मोकळी सारखी दिसते, आणि त्याला स्ट्रीट स्टाईल फील येत नाही। तेच हे सिक्रेट आहे की जेव्हा हा मसाला बनवला जातो त्यामध्ये मसाला करताना 2 टेबलस्पून पाणी सोडून याला आपल्याला हलकंसं फक्त 2 मिनिटं वाफेवर येऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्याचे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला हवी असेल तर भाजी तुम्ही पूर्णपणे मॅश करू शकता। अतिशय चवीला भन्नाट अशी ही भाजी लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा। माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हे जे रेसिपी आहे तुम्हाला आवडत असेल तर त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण बनवणार आहोत लसूणची चटणी। इथे मी तेल गरम करून घेतलेलं होतं, आणि पाचीबोटांच्या साहाय्याने बेसनामध्ये असे बोटं बुडवून आपल्याला काय करायचं आहे, हलक्या हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे, स्प्रेड करत जायचं आहे। आता स्प्रेड केल्यानंतर आपल्याला 5 मिनिट किंवा 2 मिनिट हे जे स्प्रेड केलेले जे बारीक भजी आहे ते आपल्याला छानपैकी लालसर होऊ द्यायचे आहे, अति लाल करायचे नाही आहे। तुम्हाला मी क्लोजअपमध्ये दाखवते। हे अशा प्रकारचे हे जे भजी आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण स्ट्रीटवरची लसूण चटणी खातो तर तिच्यामध्ये खोबऱ्याचा वापर होतो, तो मुळीच नाही, तिच्यामध्ये खोबऱ्याचा वापर मुळीच होत नाही। अशा प्रकारे बेसनाच्या बॅटरचे जे भजे आहेत तेच बनवले जातात, आणि त्याच भज्यांचा वापर करून इथे ही लसूण चटणी बनवली जाते। तर चला, आता आपले भजे जे आहेत ते तयार झालेले आहेत, आणि आपण वळूया लसणाच्या चटणीकडे।
तर ही मी मुंबई स्टाईल वडापावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण यापूर्वी मी माझ्या चॅनलवरती वडापावच्या, सामोसा आणि कचोरीच्या खूप खूप छान अगदी स्ट्रीट स्टाईल रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या तुम्ही एकदा नक्की पहा. त्यानंतर इथे आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला आपण जे भजे बनवलेले आहेत बारीक, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि 1 टीस्पून मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून आपल्याला याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. आता याच्यामध्ये तिखट आपल्याला छान प्रकारे घालायचं आहे आणि याला कोर्सली आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कोर्सली म्हणजे आपण ठेचा जसा करतो ना, तशा प्रकारे पल्स मोडवर याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर भिजवलेल्या बॅटरमध्ये आपल्याला तेल गरम आहे तोपर्यंत वडेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर वडेही तळताना लक्षात ठेवायचं आहे की जर तुमचं बॅटर अगदी घट्ट असेल तर ते तुम्हाला थोडंसं पातळ करायचं आहे. कारण स्ट्रीटवरचे जे वडापाव असतात, जेव्हा वडापावची गोष्ट करते मी, नुसता वडा नाही तर वडापाव बनवत असताना त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते हलकंसं पातळ असतं, जेणेकरून त्याच्या आतमधली जी भाजी आहे ती आपल्याला दिसते. ही गोष्ट तुम्ही नक्कीच ऑब्झर्व कराल आणि त्यासाठीच तुम्हाला बॅटर जे आहे ते हलकंसं पातळ करायचं असतं. पण इतकंही पातळ नाही की जेणेकरून तुमची जी भाजी आहे ती पूर्णपणेच बाहेर येऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता हलकी हलकी भाजी आपली दिसत आहे. इतपत तुमचं जे बॅटर आहे ते पातळ असलं पाहिजे. तर आता वडे तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट असे दिसत आहेत आणि माउथ वॉटरिंग होत आहे. असं वाटत आहे की कधी हे वडे मी खाणार आहे. आता इथे मी घेतलेला आहे एक पावभाजीचा पाव. त्याला मधून असा कापून घ्यायचा आहे. मुंबईमध्ये कापत नाही, त्याला अशा प्रकारे 2 भागांनी असा फक्त मोकळा करतात. त्यानंतर इथे आपल्याला लावायची हिरवी चटणी. आता ही जी ग्रीन चटणी याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. चिंचेच्या चटणीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि ते तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय भन्नाट अशा या चटण्या आहेत. त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे तुम्हाला हा जो वडापाव आहे हा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याला छान प्रकारे क्लोज करून त्यावर लसूणची स्पायसी चटणी टाकून आणि सोबत जर मिरची असेल तर अगदी मजा येऊन जाईल. तर वडापाव आपला रेडी आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा करुणास किचन आणि एन्जॉय करत राहा ही मुंबई स्टाईल स्पायसी लसूणवाल्या वडापाव मिरचीसोबत.